गगना उनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश. ऐका जरा कसं मोठं आहे ना. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट मोठं आहे. किती पट? पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट मोठा आहे. तेजापेक्षा वायू 10 पट मोठा आहे. आणि वायूपेक्षा आकाश 10 पट मोठा आहे. आणि आकाशापेक्षा नाम 10 पट नाही तर अनंत पट मोठा आहे. म्हणून आकाशापेक्षाही नाम कसं आहे? मोठा आहे. अजून सांगतो तुम्हाला, नामच नाही तर जो नाम स्मरण करतो, भगवंताचं नाम घेतो, तो सुद्धा मोठा आहे. कसा? नाथ महाराज सांगतात, गावठी 1000 ब्राह्मण जेव घातल्याने पुण्यक्षत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळते. जरा नीट आहे का? गावठी 1000 ब्राह्मण जेव घातल्याने पुण्यक्षत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळते. असे पुण्यक्षत्रीचे 1000 ब्राह्मण जेव घातल्याने एक वेद पठक जेवल्याचं पुण्य मिळते. असे 1000 वेद पठक जीव घातल्याने एक पंडित जेवल्याचं पुण्य मिळते. पंडित कोण? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्याची मुखोद्गत आहे. असे 1000 पंडित जीव घातल्याने एक संन्यासी जेवल्याचं पुण्य मिळते. संन्यासी कोण? भगवे कपडे घालणारा? मग संन्यासी कोण? मी माझी आठवण विसरलो जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. माऊली म्हणतात तो संन्यासी. असे 1000 संन्यासी जेव घातल्याने एक परमहंस जेवल्याचं पुण्य मिळते. परमहंस किती आहेत? 4 आहेत. सत्ययुगात संताजी, त्रेतायुगात जनक, द्वापर युगात उद्धव आणि कलियुगात शंकराचार्य. असे 1000 परमहंस जेव घातल्याने एक ब्रह्मज्ञानी जेवल्याचं पुण्य मिळते. ब्रह्मज्ञानी सुद्धा किती आहेत? 4 आहेत. आता सर्व सांगत बसलो तर आपलं कीर्तन अडीच होईल. शॉर्टकट मध्ये घेतो. असे 1000 नाही, असे अगणित ब्रह्मज्ञानी जरी तुम्ही जेव घातले, असे अगणित जरी ब्रह्मवेते तुम्ही जीव घातले तरी नामधारकाची बरोबरी होत नाही. पण मुखामध्ये नाम स्मरण येण्याकरिता अनंत जन्माचे तप एक नाम. किंवा नाथ महाराज सांगतात, अनंत जन्माचे सुकृत पद, अनंत जन्माचे सुकृत